तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅचवर्क ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर येथे अस्तरवर पहिले कटिंग करत आहे मी. तर पहिले मार्किंग करून घ्यायची आहे. ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची. येथे मी 14ची उंची घेतली, घडी घेतलेली आहे 11ची. आता हे कट करून घेऊ उंची आणि रुंदी. त्यानंतर गळा आखायचा 2.5 वरती, शोल्डर 3 वरती, मोंढा 6 वरती. आता गळ्याची उंची आखायची. आता ज्याप्रमाणे डिझाईन आहे त्याप्रमाणे मी ते उंची घेतलेली आहे. मोंढा आखून घेतला. आता गळ्याचा आकार मी आखून घेत आहे. येथे या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आणि आतल्या बाजूने एक आपल्याला पॅच लावायचा आहे, जसं साडीचा कलर आहे त्यासारखा. तर आता ना पहिले कट करून घेऊ. आता जो पॅच आखला होता आपण तो पण कट करून घेऊया. तर हा आहे पॅच, आतल्या बाजूने लावायचा आहे आपल्याला साडीच्या कपड्याचा. आता ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊ. पाठीमागचा भाग डबलची घडी घेतलेली आहे, पाठीमागचा भाग ठेवायचा आणि कट करायचा. तर ही डिझाईन ना पूर्णपणे नवीन आहे. म्हणजे मी नवीन डिझाईन्स माझ्या मनाने तयार करते आणि त्या तुम्हाला शिकवत असते. ही डिझाईन आधी तुम्ही कधी कुठे बघितलेली नसेल आणि बऱ्याच अशा माझ्या आधीच्या पण चॅनलचे व्हिडिओ म्हणजे डिझाईन्स होत्या नवनवीन, त्या खूप साऱ्या व्हायरल व्हायच्या आणि म्हणजे मी बनवलेल्या डिझाईन्स मग वेगवेगळे आपण त्याला म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पण बनवू शकतो. तर या पद्धतीने ही आज मी डिझाईन्स तयार केलेले आहे आणि म्हणजे डिझाईनचे जेवढे प्रकार आपल्याला बनवता येतात ना त्याच्यामध्ये थोडा बदल करून आपण डिझाईन्स बनवू शकतो. तर आता या पद्धतीने डिझाईन झाली. आपल्याला तो पॅच लावायचा होता ब्लाऊजवरती आणि अस्तरवरती कट करून झाली आहे. तर तो पॅच आहे ना आता मी इथे अस्तरवर मोठ्या आकारात कट करून घ्यायचा. तुम्हाला कॅनव्हासवर कट करायचा असेल तर कॅनव्हासवर पण कट करायचा, पण येथे मी कॅनव्हास न वापरता फक्त ब्लाऊज अस्तरचा कापड वापरत आहे. कॅनव्हासची एवढी काही गरज नाही, एकच पॅच होता त्यामुळे आपल्याला काही गरज वाटली नाही याला. तर थोडासा मोठा करून घ्यायचा आहे हा पॅच. बाहेरच्या बाजूने त्याला 1 इंच म्हणू शकता तुम्ही, 1 ते 1.5 इंच एवढा वाढव कट करायचा आहे. आता हा पॅच आपल्याला साडीच्या कापडावर कट करायचा आहे. साडीचं कापड तुम्ही 5 इंचावरती कट करू शकता किंवा जेवढा आता तुम्हाला हा पॅच बसेल तेवढ्या मापात तुम्ही कट करायचा होता. आता हा पॅच कट करून झालेला आहे. ब्लाऊजचा अस्तरचं पण आपली कटिंग झाली होती मागच्या भागाची. आता आपण तो शिवायला घेऊया. तर सगळ्यात आधी गळा जोडून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे अस्तरवरती ब्लाऊज व्यवस्थित सेट करायचा म्हणजे जेणेकरून कुठेही चुकत नाही. आता शिलाई मारून घेऊ आपण गळ्याच्या आकाराला. गळ्याचा आकार सोपाच आहे, ते तुम्ही बघत असतील त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची. आणि ही पॅचवर्क डिझाईन्स खूप सोपी आहे आणि नवीनसुद्धा आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते. ब्रॉड गळा जर घेतला या पद्धतीने तर ब्लाऊज खूप छान वाटतो घातल्याच्या नंतर. तर आता थोडासा कट मारून घ्यायचा जेणेकरून आपण उलटी शिलाई मारली तर कुठेही ब्लाऊज उचकत वगैरे नाही, म्हणजे शिलाई मारायला एकदम व्यवस्थित जातं. तर आता वरच्या बाजूने एकदा शिलाई मारून घेऊया. तर आता आहे ना ही शिलाई मारून झाली आहे आणि जी खालच्या भागाची म्हणजे ब्लाऊजचा खालचा भाग आहे त्याला आपण गोट पायपिंग मारणार आहोत. त्यावरती पण एक शिलाई मारून घेऊ. आता शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला पॅच शिवायचा आहे. तर दोन्ही बाजूला 2 पार्ट ठेवायचे, त्याच्यावरती साडीचा कापड ठेवायचा
एक टिप मारून घ्यायची आणि सुईचा करून घ्यायचा. पॅचवर्क ब्लाऊज डिझाईनसुद्धा खूप सोपे आहे, काहीच वेळ लागत नाही. डिझाईनवर असतं सगळं डिपेंड, कोणती डिझाईन आहे त्याप्रमाणे. आता ही डिझाईन दिसायला खूप सोपी, आकर्षक आणि होणारी ही पटकन आहे आणि नवीनसुद्धा आहे. आता दोन्ही बाजूंनी पण शिलाई मारून घेऊ आपण, म्हणजे दोन्ही पॅचला दोन्ही बाजूंनी नाही मारायची, एकाच बाजूनी मारायची आहे शिलाई, पण दोन्ही पॅचला आता आपण शिलाई मारून घेऊ. एक बाजू आपण ओपन करणार आहोत, म्हणजे उलटा करणार आहोत आणि तिकडून पुन्हा शिलाई मारणार आहोत. आता कात्रीच्या साहाय्याने मी जे टोक होते त्यांना थोडंसं व्यवस्थित करून घेत आहे. आणि आता पुन्हा वरच्या बाजूला शिलाई देऊन घेऊ. दोन्ही पण पॅच ओपन केल्याच्या नंतर कात्रीच्या साहाय्याने जे कोण आहेत ना ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि आता शिलाई मारून घ्यायची आणि मग हे पॅच तयार आहेत. आणि त्यानंतर आपण ब्लाऊजला जोडून घेणार आहोत, गळ्याला जोडून घेणार आहोत. आता पॅच जोडून झाल्याच्या नंतर आधी तो आपण व्यवस्थित ब्लाऊजच्या गळ्याला सेट करून बघणार आहोत. आता हे जोडून झाले, आता ब्लाऊजच्या गळ्याला सेट करून बघू आणि ते टोक जसे एकमेकांवर व्यवस्थित येतील तसा ते शिलाई मारून घेणार आहोत. त्याला इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची पॅक. आणि आता ते गळ्याला आपण जोडणार आहोत, गळ्याच्या आकाराला मध्ये व्यवस्थित जशी आपण कटिंग केली होती त्यानुसार व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. तुम्ही बघत असतील खूप सोपी डिझाईन, इतकी फास्ट झालेली आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित सेट करायचा तो पॅच. जर तुम्हाला या पद्धतीने डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर तुम्ही ज्या टाचण्या असतात ना त्याने आधी सेट करून मग व्यवस्थित हळूहळू शिलाई मारून एक एक टाचणी काढून घेऊ शकता. पण एवढा वेळ घालण्यापेक्षा जर असं पण आपल्याला जमत असेल फास्टमध्ये तर तुम्ही असंही करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता व्यवस्थित गळ्याच्या जो पॅच आहे ना त्याला आपण थोडीशी लेस लावून घेणार आहोत. आणि इकडच्या वरच्या बाजूने पण लेस येणार आहे, तर त्याच्यामुळे ती लेस मी वरच्या बाजूने जोडली आहे, कारण की ती लेस दाबून जाणार आहे दुसऱ्या लेस खाली. त्यामुळे आता ही लेस जोडून झाली तर त्यानंतर आधी आपण ना खालच्या बाजूने पायपिंग वगैरे जोडून घेऊ आणि जी आता जो त्रिकोण आहे त्याला ही लेस लावून घेऊ अगोदर. तर आता लेस लावून झाली आणि आपण ना ब्लाऊजच्या खालच्या भागाला पायपिंग लावून घेऊ. आता त्यासाठी मी साडीचा कपडा घेतला आहे, मगाशी जो आपण पॅचसाठी कट केला होता त्याचाच एक्स्ट्रा कपडा पायपिंगसाठी वापरायचा. व्यवस्थित अशी पायपिंग मारून, म्हणजे आधी अगोदर आपण जोडून घेत आहे पट्टी आणि त्यानंतर पायपिंग देणार आहोत. आणि ही डिझाईन दिसायला पण खूप छान वाटते आणि घातल्याच्या नंतर पण खूप छान लुक येतो ब्लाऊजला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचा लुक पण दाखवेल. आता इथे मी पायपिंग करून घेत आहे. आता पूर्ण डिझाईन रेडीच होत आलेली आहे. आता फक्त आपल्याला लेस लावायची आहे आणि जे आपण त्रिकोण सोडला आहे तिथे आपण नॉट्स लावणार आहोत, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज डिझाईनला एक वेगळा लुक येईल.
आपल्याला ही डिझाईन जशी बनवायची असेल तशी आपण बनवू शकतो. जर खाली सुद्धा आपल्याला पॅच लावायचा असेल तर तिथेही आपण तो पॅच लावू शकतो ब्ल्यू कलरचा, किंवा या नॉट्स लावल्या तरीही चालेल. खूप सुंदर लुक येतो. आता लटकन बनवून घेऊ त्या नॉट्ससाठी. हेही साडीचा एक्स्ट्रा कपडा होता, त्याचाच कपडा आता इथे आपण वापरला. तर आता हे लटकन बनवून घेऊ आणि त्या नॉट्सला लावणार आहोत आणि मग ते ब्लाऊजला सेट करणार आहोत. दोन्ही बाजूचे 2 लटकन तयार करायचे. आता हे लटकन जर तुम्हाला डिझाईनमध्ये तयार करायचे असेल तेही तुम्ही करू शकता, त्याने ब्लाऊजला अजून छान लुक येईल. आता हे बनवून झालंय. आता आपण ते डिझाईनला लावून घेऊ. जी वरची ब्ल्यू कलरचा पॅच आहे त्यावरती आता हे आपण सेट करणार आहोत. आणि हे ब्लाऊजची जेवढी उंची आहे ना नॉट्स तेपर्यंतच घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊज छान दिसतो. म्हणजे जे त्रिकोण आहे ना आपण कट केलेला त्याच्यामध्ये ते व्यवस्थित येतील या पद्धतीने. आणि आता लेस लावून घेऊ गळ्याच्या बाजूला. आणि लेस लावल्याच्या नंतर फायनल ही डिझाईन आपली तयार आहे. खूप सुंदर आणि नवीन पॅटर्न आहे. जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता. दोन्ही बाजूने लेस लावत आहे मी इथे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा. आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या ब्लाऊजची पुढची कटिंग तुम्हाला मी दाखवेल, त्याचाही तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर बघा फायनल लुक आहे या डिझाईनचा. आता यावरती तुम्हाला पॅच लावायचा असेल तर ही तुम्ही लावू शकता. मधल्या भागाला स्टोन चिटकवलं तरीही चालेल, खूप सुंदर दिसतो. या पद्धतीने आहे. आणि या ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट सुद्धा खूप छान होता, त्यामुळे डिझाईन पण खूप छान दिसत आहे.